आता हा जो तुम्ही व्हिडिओ बघायला तुम्हाला असं वाटल डोंगरावर ऊस लावला का बाबा नो आणि माणसं आकाशात गेलेत का काय. अरे आकाशात गेलेले नाही, डोंगरात गेलेले नाहीत, कुठे गेलेले नाहीत. हे पलूस पासून आष्टाकडे येणाऱ्या रोडवरती तो नवीन रोड केलाय आणि त्या नवीन रोडला का नाही जमीन लेवल पासून 10 ते 12 फूट उंच उचललंय. अरे त्या खाली त्याला चिटकून जी रानं आहेत त्याच्यातला ऊस बघा किती खाली आहे. मी त्या ऊसातच उभारलो. शिव डोंगरा एवढा रस्ता उंच करून ठेवलाय. अरे त्या राहण्यातल्या लोकांनी त्या रस्त्यावर यायचं कसं याचा तर विचार केला का. PWDला खरंच अक्कल कुठे घाणवत ठेवल्या का तुम्ही. अरे किती चुका, किती 90 अंशात रस्ते करताय हे पण मी तुम्हाला दाखवलंय. तुम्ही पैसा एवढा मातीत का घालताय बाबानो. एवढं रस्तं उचलून या शेतकऱ्यांनी उद्या जर भविष्यात ते जर रहिवासी एरियात आलं तर तिथं काय बंगलं एवढं कसं बांधायचं. तुम्ही मग असं का करत नाही. सगळे बंगलेच बांधा, बंगल्याच्या टेरिसवरनं रस्ता न्या की. अरे काय तुम्हाला अक्कल दिल्या का नाही. माझे शब्द वाटून तुम्हाला राग येत असेल. राग येऊ दे रे, राग येऊ दे जरा तर सुधारा की. राग येतोय का नाही येतोय, तुमची अक्कल पागळत्या का नाही. अरे काय हे चाललंय, हे काय अवस्था, या काय शेतकऱ्यांनी करायचं. अरे यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या जरा लोकांनी विचार करा. अरे आंधळं दळा लागलं कुत्रं पीठ खा लागलंय. या रस्त्यांचा किती परिणाम ह्या शेतकऱ्यांच्यावर व्हायला जरा विचार करा बाबांनो. उगाच रस्तं एवढ्या उंचीवरून नेऊ नका. जिथं गरज आहे तिथं न्या एवढंच म्हणतो. बघा विचार करता आला तर. धन्यवाद.